निवडणूक अधिकाऱ्यांचं? आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कालच्या उमेदवारी अर्जावरती आज अनेक हे होत्या, छाननी होती. त्या छाननीमध्ये माझ्या अर्जावर जे सूचक होते नागेश अण्णासाहेब भोसले, पंढरपूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, हे माझे आणि त्यांची गेली 25-30 वर्षाची मैत्री आहे. आम्ही दोघंही बँकेला संचालक एकत्र आहोत. नगरपालिकेत सदस्य म्हणून मी एकत्र काम केलेलं आहे. त्यांनी स्वतःहून मला फोन करून बोलून घेतलं काल 8:20 सकाळी, आणि माझी सही घे म्हणून सांगितलं. मी त्यांची सही घेतली. त्यांना दुपारी 3 वाजता मी परत फोन केला. काका धन्यवाद, आभारी आहे म्हणलं. अर्ज आपला भरलेला आहे पूर्ण, काही काळजी नसावी. त्यानंतर रात्री त्यांना 8:20 फोन केला. काका काय सध्या कुठं आहे म्हणलं तुम्ही, काय? तर माझ्यावर प्रचंड दबाव येतोय, हे त्यांचं वाक्य आहे. आणि कोण दबाव? 3 लोक माझ्यावर खूप दबाव टाकतायत म्हणजे. तर मी म्हणलं कोण आहेत, काय आहे? तर ते आपण प्रत्यक्ष भेटून बोलू म्हणले. आणि आज सकाळपासून त्याचा फोन स्विच ऑफ आहे. मी त्यांना सकाळी फोन केला भेटायला जायसाठी, सकाळी लवकरात. त्याचा फोन स्विच ऑफ आहे. सकाळपासून त्यांना किती फोन केले दाखवतो तुम्हाला मी. त्यांचं रेकॉर्डिंग, सगळ्या गोष्टीचं माझं त्यांचं कन्व्हर्सेशन झालेलं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे बोललेलं, आणि ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या समोर सादर केलेलं आहे. जेव्हा ते नगरपालिकेत इथं आले कलेक्टर ऑफिसला, तेव्हा 20-25 माणसं त्याच्या आजूबाजूला फिरत होती. कलेक्टर साहेबांच्या मी समोर सांगितलं की तुमची सही नाही म्हणून तुम्ही मनावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा म्हणून. मला बाकीच्या ॲफिडेविटची गरज नाही की तुम्ही सही केली नाही माझ्या अर्जावर. मला बाकीचं काय नाही पाहिजे. काय जर मी आणि माझी तुमची मैत्री आज एका उमेदवारी अर्जासाठी जर तुटत असेल तर ह्या गोष्टी बरोबर नाहीत. ते खाली मान घालून बसले होते, ते बोलायला सुद्धा तयार नाहीत. किती त्यांच्यावर दडपण आहे. इथनं निघून जाताना त्यांची 25 माणसं बरोबर होती. म्हणजे अशा प्रकारे दडपशाही करून हे जर चालू असेल तरी संविधानाची हत्या झाली आहे आज सोलापूरमध्ये. तर आमचं म्हणणं आहे की निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक झाली पाहिजे. नव्यानं निवडणूक प्रक्रिया चालू झाली पाहिजे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तशा प्रकारची मागणी करणार आहे. आणि आज इथं जे आम्ही निकाल आता आज 2 तासांनी देणार आहेत ते, परंतु निकाल आहे काय आमच्या बाजूने लागला असं आम्हाला चिन्ह दिसत नाहीत. प्रचंड कलेक्टर आणि सगळ्या निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांवर दबाव आहे इथल्या यंत्रणेचा. ते तिघांची नाव सांगितलं नाही त्यांनी, ते ऐका रेकॉर्ड काय तुम्हाला. आता हे तिघांची नाव म्हणजे त्यांनी, मी त्यांना म्हणलं कोण आहे तिघं सांगा त्यामध्ये, तर ते म्हणजे तुला प्रत्यक्ष भेटून सांगतो. सकाळी त्यांच्याकडे जाणार होतो, पण सकाळी त्यांचा फोन बंद आहे. मी सकाळी त्यांना किती वाजल्यापासून फोन करतो बघा तुम्ही. माझ्या मोबाईलमध्ये प्रत्येक त्या गोष्टी मेन्शन आहेत. तर सकाळी त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे. इथं आलो मी जेव्हा, तेव्हा मला माहित नव्हतं ती ॲफिडेविट वगैरे त्यांनी केलेलं वगैरे. 100 हे कसं माहिती आहे का, बाय हुक कर बाय हुक हे त्यांचं चालू आहे. तुमच्यात जर दम आहे ना, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. काल पालकमंत्री म्हणले की सूचक मिळालं नाही त्यांना, मग एवढं घाबरतं कशाला काँग्रेसला? लढा ना तुमच्यात दम आहे तर. हे असलं करून तुम्हाला जर वाटतं निवडणूक जिंकली, अरे ही संविधानाची हत्या, ही लोकशाहीचा खून आहे तुम्ही जे करताय ती. नगरसेवकांच्या अधिकारावर, जिल्हा परिषद सदस्याच्या अधिकारावर तुम्ही गदा आणताय. ही बारक्या बारक्या माणसाला कळायला लागलेलं आहे तुम्ही काय करताय ते राजकारण. आपल्याकडे प्रचंड ताकद आहे, बहुमत आहे. ते इलेक्शन लढा आणि इलेक्शन लागू द्या, बघू कोणाच्यात किती दम आहे ते कळलं. रेकॉर्डिंग काय आहे तुमच्याकडे? आहे ना सगळं रेकॉर्डिंग त्या बाबतीत आहे. त्या रेकॉर्डिंग मध्ये काय चर्चा? हे ऐकाय वाटलं तुम्हाला काय दबाव येते? आलं आला की काय यात्रा केलं, सगळ्याला आडमध्ये मध्ये गेलं. कोणाच फोन आला? कस्टमरची फोन. होय. हॅलो, तिघांचे फोन आले. तुम्ही कुठं जावा म्हणून गावाला होते. तिघांचे फोन आले. होय. हा, गावाला जावा कुठे कुठे सगळे. हॅलो, कोणते आले? ते नाही, गावाला जाऊन जावा कुठे सगळे. तरी सुद्धा हे काँग्रेस आम्हाला घाबरत आहेत. आता आमच्याकडे किती मत आहेत? 70 मत आहेत, आणि तुमच्याकडे 400 मत आहेत. तरी आमच्या सूचकाला पळवून नेण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणजे आम्हाला एवढं का घाबरतात? तुमच्याकडे बहुमत आहे ना, मग का घाबरताय? एखाद्या सूचकाला गाडीत बसवतात, त्याला पैसे देतात आणि त्याला पळवून नेतात.
म्हणजे हे कुठंतरी काँग्रेसला घाबरून पळून जाणारे भाजप सरकार आहे. हे ईव्हीएमवर आलेले चुकून निवडून आलेले लोक आहेत. त्यांना माहित आहे यांचा उमेदवार 400 मतं जरी असला तरी पडणार आहे. त्यामुळे आमच्या सूचकाला उचलून घेऊन जाऊन त्याच्यासोबत सौदेबाजी केलेली, त्याला यामधून त्यांना सांगितलं की मी सही केली नाही म्हणून सांगितलेले आहे. काँग्रेसचा हा अपयश आहे, त्यांना सूचक देखील मिळत नाही असं त्यांचा दावा आहे. अहो सूचक आमचे 15-15 20 होते. आमचे 10 सूचक आहेत ना, त्यामध्ये नागेश भोसले नावाचा जो आमचा उमेदवार आहे त्याच्यासोबत 20 वर्ष सत्तेमध्ये होता. त्याला विश्वासात घेऊन या माणसाने त्याची सही घेतली, परंतु तो माणूस भाजपला कुठेतरी पैसे घेऊन विकला गेला आहे. त्याला रात्री बसून या भाजपवाल्यांनी सचिनदादा कलेक्टरशी, देवेंद्र कोटे असतील, पालकमंत्री असतील, यांनी उचलून घेऊन जाऊन त्याच्यासोबत सौदेबाजी केली आणि त्याला कलेक्टरसमोर सांगायला लावलं की सही माझी नाही आहे. म्हणजे किती काँग्रेसला तुम्ही घाबरताय, हे ठर आजच्या लागा आहे. आता खासदार प्रणितीताई पण आलेले आहेत, नेमकं काय आक्षेप तुमच्याकडून घेण्यात आलाय, काय मागणी करण्यात आली? तिथं रेकॉर्डिंग आहे, नागेश भोसलेची सही पण मॅच होत आहे, परंतु हे सरकार इथं या कलेक्टरवरती दबाव टाकत आहे. दोन्ही सह्या मॅच झालेत, रेकॉर्डमध्ये पण ठरलेलं आहे. यांच्यापाशी कॉल रेकॉर्डिंग नागेश भोसलेंचे, परंतु कुठेतरी दबाव टाकून हे सरकार फक्त काँग्रेसला घाबरत आहे. त्यामुळे आम्ही गद्दाराला धडा शिकवण्यासाठी नागेश भोसलेचा निषेध करत आहोत. आज या ठिकाणी स्क्रुटनी होती, विधान परिषदची इलेक्शन आहे. काल आमचा कॅन्डिडेट या ठिकाणी, आमचा कॅन्डिडेट आदित्य फत्तेपूरकर महाविकास आघाडीकडून फॉर्म दिला. 10 अधिकृत सह्या त्या ठिकाणी केल्या होत्या आणि आज स्क्रुटनीच्या वेळेस जो एक ज्यांनी सही केलेली त्याला भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील, भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला, त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटं ॲफिडेव्हिट या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे. त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा. म्हणजे खूप प्रचंड दबाव आहे. हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. ती सही त्याची आहे, दोन्ही सह्या त्याच्या आहेत आणि आमचा पूर्णपणे फॉर्म व्हॅलिड आहे. म्हणून आम्ही कलेक्टरना ह्या ठिकाणी निवेदन केलं, आरोना आणि त्यांच्या सहकार्याने, की ही स्क्रुटनी ही पारदर्शक पद्धतीत होऊ देत. जर त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांना भीती कसली आहे? काय सिद्ध करायचं गुंडागर्दी तुम्ही प्रयत्न करताय? होऊ देत नाही. एवढं काय तुम्ही खालच्या पातळीला जाऊन एवढा दबाव, दोन्ही ज्यांनी कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर हा दबाव की एका सिग्नेटरीला इनव्हॅलिड करणं, म्हणजे किती गलिच्छ राजकारण आहे. लोकशाही पद्धतीत होऊ देत असं मी कलेक्टरना सांगितलं. तुम्ही कोणत्या पक्षासाठी सेवा नाही करत, तुम्ही देशासाठी सेवा करताय. हा भान ठेवून तुम्ही त्या पद्धतीत निकाल द्या. 20 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाही. आता प्रेशर आणून, दबाव आणून माणूस त्या ठिकाणी फिरतो, त्याचा निर्णय बदलतो, हे गृहीत धरून, हे नवीन सर्कमस्टॅन्सेस आहेत. आधी कोणत्याही रूल बुकमध्ये असं लिहिलं नव्हतं. म्हणून त्या पद्धतीने चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही चौकशी करून निर्णय पारदर्शक पद्धतीत द्या आणि इलेक्शन होऊ देत. बिनविरोध नाही झाली पाहिजे, कारण का आम्ही सह्या 10 जणांच्या व्हॅलिड अधिकृत सह्या या जिल्हाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेला आहे की माझी सही बोगस आहे. काय नक्की आपली भूमिका? दोन्ही सह्या एकच आहेत. काल त्यांचं बोलणं झालं. आदित्य फत्तेपूरकरजींबरोबर ते गेले 25 वर्ष काम करतायत. लोकसभेत पण त्यांनी आमचं काम केलं होतं आणि आता दबावापोटी किडनॅप करून दबावाखाली आणून प्रचंड त्यांना एक प्रकारच्या धमक्या देऊन खोटा अफिडेव्हिट सादर करणं किती वेळ लागतो ह्याच्यामध्ये? 100% ह्याच्यामध्ये काय, जर तुम्हाला तफावत जाणून आली तर ती निवडणूक स्थगित केली पाहिजे. बिनविरोध होऊ नका देऊ, कारण का हे व्हॅलिड आहे. हे दबावापोटी झालंय, भीतीपोटी झालंय, हे पूर्णपणे निष्पन्न होत आहे आणि म्हणून निवडणूक योग्य त्या पद्धतीत झाली पाहिजे. आता आपल्या अर्जाची स्थिती काय आहे? आपला उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे की अजून निकाल देणार आहे. निकाल द्यायच्या आधी आम्ही सगळे त्यांना भेटलोय. आमचं हिअरिंग पण त्या ठिकाणी झालंय आणि एवढीच अपेक्षाच करू शकतो कलेक्टर कडून. एक आशेचं किरण आपल्याकडे ह्या देशाचे अधिकारी आहेत जे पारदर्शकपणे होऊ शकतात. ते देश सेवा करतायत, ते कोणत्या पक्षाची सेवा करत नाहीत. याचा भान सगळ्या अधिकाऱ्यांनी ठेवा. दादा काय सांगाल, तुमच्या विरोधात आंदोलन करतात काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये? काँग्रेसच्या उमेदवाराला जे 10 सूचक आहेत
हेही बोलणं कठीण होतं. 10 घरी जाऊन कसे 10 जोडून त्यात पण एक कमी पडला म्हणून खोटी सही केली. खोटी सही करायला हरकत घेतली. त्याच्यामुळे काय झालं? मग एकूण काय 8-9 त्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही त्यांच्याकडे 4 करायचे. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे. त्यांच्याकडे माणसंही नाही, चांगले माणसं नाही. आता ही उद्दिनता आहे त्यांची, त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना. त्यामुळे हे असं त्यांचं नाटक खासदार इथं नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद मध्ये एवढे वेळ तरी असतील त्यांना ह्या 10 ठिकाणी सह्या मागायची गरज पडली नसती. कुठंतरी खासदारचं जे अपयश आहे एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे आज एवढे जिल्ह्यात एक काळ त्यांचं राज्य असायचं, आज 4 पलीकडे 5ची संख्या जात नाही, सदस्य मिळणं सही करायला माणसं मिळणं अवघड झालं. खासदारांना हे जरी प्रसंग एवढा वेळ दिला असताना सोलापूरमध्ये राहिले असते तर ही वेळ काँग्रेसवर आली नसते. भाजप अर्जावर पण आक्षेप घेण्यात आलाय, शिवसेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय. नाही, त्यांनी फॉर्म जो भरलाय त्यांनी अपक्ष म्हणून भरला. त्या बाबतीत निर्णय आमच्या वरिष्ठ घेतील. कारण ज्या महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे. आमचे आदरणीय राजाभाऊ साहेब आमचे उमेदवार आहेत आणि महायुतीला आम्हाला भारतीय जनता पार्टी सुटली म्हणून आम्ही ही उमेदवारी. दादा, हे आंदोलन जे आहे ते कुठेतरी त्यांना सही करायला 4 लोक, आंदोलनाला 4 लोक, काय आंदोलनाचं खोट्या सह्या करणाऱ्या काँग्रेसचा